ठिकाणी आताच नेताजाईंनी भगत साहेबांनी जो विषय काढला त्या ठिकाणी मी सुद्धा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो का या ठिकाणी सभागृह हा सर्वोच्च आहे, पवित्र सभागृह आहे. या ठिकाणी झालेले निर्णय या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासन करावं असं या ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी सूचित केलं आहे. कायदेशीर बाब त्या ठिकाणी लक्षात घेता त्या ठिकाणी अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण ज्या सूचना केल्या आहेत आपण असेल या सभागृहाने केलेल्या सूचना त्याचं पालन या ठिकाणी होत नसेल तर खरोखरच या ठिकाणी या सभागृहामध्ये यायचं आणि नागरिकांच्या लोकांच्या ज्या हिताच्या गोष्टी असतील त्यासाठी निर्णय आपण घ्यायचे आणि आमच्या सर्वांची संमती घ्यायची आणि प्रशासनाने ते पायमल्ली करायचं आणि त्यामध्ये आपण जर या ठिकाणी गप्प राहणार आणि त्या ठिकाणी आदेश जर दिल्यानंतर ते पालन होत नसेल तर खरोखरच महापौर साहेब आपण सर्वांनी या ठिकाणी सभागृह येण्याला खरोखर येऊ नये आणि प्रशासनाला सर्व अधिकार देऊन त्या ठिकाणी नवी मुंबईचा विकास करायचं जर नियमामध्ये असेल तर ते करायला त्यांना भाग पाडावं. कारण दुसरा एक विषय या ठिकाणी जो मीटरचा जो विषय आहे त्या मीटरच्या विषयामध्ये आयुक्त साहेबांना कालच या ठिकाणी आमची बैठक झाली. त्यानंतर गेल्यानंतर आम्ही बोललो या ठिकाणी तुम्ही 3 वर्षापूर्वी जे जवाहरलाल नेहरू अंतर्गत जे मीटर बंदी करणं या ठिकाणी कंपल्सरी होतं तर जे पालिकेचे अधिकारी आहेत त्या ठिकाणी 3 वर्षापूर्वी या ठिकाणी नोटीस जर दिला असतं तर 3 वर्षामध्ये बरेच सोसायट्यांनी त्यांचे मीटर काही कारणामुळे बंद झाले होते ते नवीन घ्यायला आपण लावलं नसतं. त्यानंतर मधल्या काळामध्ये महापौर साहेब 6 महिन्यापूर्वी पाण्याची टंचाई असताना त्या ठिकाणी काही सोसायटीच्या पाईपलाईन सुद्धा या कनेक्शन सुद्धा मोठ्या प्रमाणात झाले असल्यामुळे जे 50 असेल ते 80 झालं असेल आणि अशा वेळेस सुद्धा त्यांनी मोठे मोठे मीटर घेतले 50 रुपये खर्च केलेला आहे, लाख रुपये खर्च केलेला आहे. असं करत असताना आयुक्त साहेबांना त्या ठिकाणी सविस्तर माहिती विचारल्यानंतर आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी फक्त 8 दिवसाची 4 दिवसाची मुदत देऊ आम्ही त्या ठिकाणी मागणी केली होती काय कमीत कमी 1 वर्षाची मुदत द्या. 1 वर्षामध्ये जर खराब झाला मीटर तर त्या ठिकाणी ते सोसायटी त्या ठिकाणी बंदी करतील आणि जर त्या ठिकाणी जर आपण हा 3 वर्षापूर्वी कायदा जर आपण काढला होता तर 3 वर्षापूर्वी आपल्याच अधिकाऱ्यांनी प्रशासनाने नोटीस का दिल्या नाही असं सविस्तर चर्चा सुद्धा त्या ठिकाणी आयुक्त साहेब आपल्या असलेल्या महासभेला आपल्या दिलेल्या आदेशाला या ठिकाणी मानत नसेल आणि या ठिकाणी जनतेचा जर या ठिकाणी लॉस होत असेल किंवा त्या जनतेचा या ठिकाणी खरोखरच त्रास होत असेल तर महापौर साहेब याचं स्पष्टीकरण आता ज्याप्रमाणे उपायुक्त बोलले तर आयुक्तांच्या नसल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला अधिकार आहेत त्या ठिकाणी आम्ही येऊ शकतो आणि त्या ठिकाणी त्याचा सविस्तर आपल्याला सूचना किंवा आदर करू शकतो. अशा प्रमाणे जर बोलले असतील तर त्याप्रमाणे त्यांनी पहिला खुलासा करावा आणि हा विषय साहेब आज हा या ठिकाणी संपुष्टात आणावा कारण गणपती दिवस आले